महाराष्ट्रात वाढती लोकसंख्या, वाढलेला प्रशासकीय ताण आणि नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाने 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्च 2026 मध्ये विधानसभेत याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे प्रशासनाचे विकेंद्रीकरण होऊन नागरिकांना शासकीय सेवांचा अधिक जलद आणि सोयीस्कर लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार ठाणे, पुणे, बारामती, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ही नवीन कार्यालये उभारली जाणार आहेत. सध्या महसूल, जमीनविषयक प्रकरणे, विविध योजना आणि परवानग्यांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयावर वारंवार जावे लागत असल्याने मोठा ताण निर्माण होत होता. नवीन कार्यालयांमुळे हा भार विभागला जाऊन सेवा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरी आणि ग्रामीण भागातील प्रशासकीय गरजाही वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयांवर कामाचा ताण वाढून अनेक प्रकरणांच्या निपटाळ्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त प्रशासकीय यंत्रणा उभारण्याची गरज ओळखून हा निर्णय घेण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालये जिल्हा प्रशासनाला सहाय्यक ठरून विविध विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधण्यास मदत करतील. या निर्णयाअंतर्गत राज्य शासनाने 143 नवीन पदांच्या निर्मितीसही मंजुरी दिली असून प्रत्येक कार्यालयासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. टप्प्याटप्प्याने पायाभूत सुविधा, जागा आणि कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून भविष्यात अशा सुधारणा आणखी विस्तारण्याची शक्यता आहे. एकूणच हा निर्णय प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.